कसे काय मंडळी, वेलकम बॅक टू अवर न्यू व्लॉग. मंडळी आज दसरो असा तर सगळ्यांका दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा. एक दिवस ब्लॉग आपलं लेट येता पण आमच्या इकडे आता पूजा झालेली असा हे बघा या साईडला आणि आई इकडे तरी पण हात बरोबर चालू असा. यंदा गोंड्यांची लय मारामारी, गोंड्यांची मारामारी या काय सगळी पुसकी फुला गावली. अचानक घेऊन गेलास का? असं ना पावसामुळे तो फुला बरी होती पण ती कसं भिजल्यामुळे ते खराब जातात ना, पाकळी खराब झाली. आणि याच्यासोबत एक काम चालू आहे म्हणजे ही ऑर्डर असा बघू शकता. या सगळ्या जाऊचा असा मुंबई आणि त्याचा पॅकिंग चाललेला. पप्पा बघा पिशवे बनवतो आणि अशा मोठी ऑर्डर झाली का बरं वाटतं. हो आणि रिपीट ऑर्डर असा. हा मी दुसऱ्यांदा पाठवतो विरारची आई. त्याच्यामध्ये गावठी पोहे आता दिवाळी जवळ इलेली असा तर जास्त डिमांड सध्या गावठी पोह्यांका. मसाला तर असताच. त्यांचा मोठा असा पिठी घावणे पीठ असा, त्याच्यानंतर मसाला वड्याचं पीठ आहे. वड्याचं पीठ नाही हा, गरम मसाला आणि दुसरी बारकी पिशी जाते. तांदूळ टाकू दिवस झालं इतकेच म्हणजे 2 पिशव्यात करूच लागला. इकडे पप्पा पॅक करतो. खाली नंबर वगैरे असतो त्याच्यामुळे जरा. आणि टाइम बघा एवढं झालं. चला चला 3 वाजता गाडी आहे माई. चला आज मंडळी तुमका आजच्या व्हिडिओमध्ये सामान सध्या काय विकतो होता दाखवतो. काय बरेच वस्तू कमी झालेत. वाढाक नाही थोडे कमी झालेत. मंडळी ऑर्डर पॅक झाली आणि हार पण 2 व्हीलरला हे करूचे होते घालूचे होते ते पण झाले. आणि आता जेवण तुमका दाखवते. जेवण दिव्या वाढता बसन. दिव्या काय आहे जेवणात? मुगाची आमटी, बटाट्याची भाजी, श्रीखंड आणि हे पुरी वडे. सगळे बसलो जेव्हा जेवक मस्त जेवणाचा आनंद घेऊया. मंडळी आई आणि तर पार्सल देऊ गेलीत आणि आपण आता तयारी वगैरे केलो. जसं की मगाशी आपण बोललेलो आपण मंदिरात जातो पाया पडायच्यासाठी. आणि कशी लग्न वगैरे लागतात तुमका बघून मिळताला. तर मी मिलिंद आणि बाबू आम्ही 3 जण जातो. झाली तयारी आणि टाइम पण झालेला असा 4:20 झालेले आहेत खरे. तर जाऊया बाहेर पडूया उशीर नको हो. चला मंडळी बाकी सगळ्या तर तुम्ही बघितलं मंदिरात ना. थोड्या वेळानंतर पाऊस स्टार्ट झाला आणि आता आपण घराकडे गेलो आणि पाऊस चालू होता तर आई नैसर काहीतरी नवीन बनवून घेतल्या ना. कांद्याचे रिंग बनवतोय. ऑनियन रिंग्स म्हणजे भजी भाजता थोडक्यात. कांद्याचीच भजी पण ती थोडी अशी रिंग काढून ते अर्धे रिंग इसतात काहीच नाही जर काही ना तरी नवीन काहीतरी शोधून काढलं. काहीतरी करून म्हटलं बघूया. सरळ भजी करण्यापेक्षा अशी करूया. आई आणि पार्सल देऊन येईपर्यंत उशीर झालो आणि येऊकच मिळालं नाही मंदिरात. पाऊस येलो आणि गाडी थोडी लेट झाली. हॉस्पिटल मध्ये गेलो. गर्दी होती गाडीत? गर्दी होती नाही तशी. आता पाऊस आहे ना पण विषय झाला का परत हॉस्पिटल मध्ये जायचं होतं. मंडळी आता याचा आनंद घेऊया आणि त्याच्यानंतर तुमका सामान काय सध्या विकतो त्या दाखवतो. अशी करून खाया मस्त कुरकुरीत लागतात.
आम्ही रेसिपी तर म्हणजे रेसिपी दाखवून नाही तो मेन या असं म्हणजे काय सगळं साहित्य घराकडे असतंच असं नाही आमच्या. असतात असं नाही आणि दुसरी गोष्ट काय आम्ही पहिल्यांदाच काहीतरी ट्राय करतो असं आणि मग त्या धड जायत काय नाही याची गॅरंटी नसतात. त्याच्यापेक्षा आपणच प्रयोग करा आणि आपणच खाऊन बघायचा. बरा झाला तर सांगायचा करून खावा नाही तर काय तर सुधारणा करू सुधारणा करू. झाले तर मंडळी जसं की बोललेलो आपण नाश्ता वगैरे झालेला असा आणि 2 महिने तरी झाले असतले. आम्ही लास्ट कधी घराचं काम करी होतो तो खाली होतो तेव्हाच सामानाचा व्हिडिओ बनवलेलो. त्याच्यानंतर सामान काय देतो याचा व्हिडिओज बनवून नव्हतो. पण सध्या आपल्याकडे काय काय सामान मंडळी गृहउद्योग मध्ये आम्ही विकतो किंवा तुमच्यासाठी काय काय असा तर तुमका सांगतो. आता पहिली गोष्ट तर सगळ्यात पहिलं आपलं मसालो ज्याका सगळ्यात जास्त ऑर्डर असता मालवणी भाजको मसालो असा आणि स्पेशल मसालो असा एकच मसाल्यामध्ये भाजक्या मसाल्यामध्ये आणि वेगळी व्हरायटी नाही. त्याच्यानंतर तो स्पेशल मच्छी मसाला असा त्याचे व्हिडिओ रील आपले इलेले असत. हे 2 मसाले असतात आपल्याकडे आणि हे तुमका 1 किलो आणि अर्धा किलोच्या पॅकिंग मध्ये मिळून जाते अशी आहे बघा. त्यानंतर दुसरी गोष्ट तर या साईडला काजू असत जे आपण विक्री करतो आणि काजू मी मित्राकडनं घेते. बरेच जण विचारतात हे तुमचे काजू असत काय तुम्ही लावून घेतलेले तर हे आमचे काजू नाहीत हे मित्राकडनं घेतो. फक्त एकच विषय असा की बाहेरचे काजू नाहीत हे आपले लोकल सिंधुदुर्ग मधले काजू असत आसपासच्या आमच्या जवळच्या गावातले. आणि या काजूची टेस्ट वेगळीच असा तुमका खाताना डिंक वगैरे अजिबात लागायचो नाही. आणि ज्यांनी घेतले त्यांच्याकडनं पण आमका चांगले रिव्ह्यू इलेले असत. तर काजूची आम्ही फुल गॅरंटी देतो तुमका अजिबात डिंक वगैरे लागायचो नाही. आणि जी साईज आम्ही एकच विक्री करतो तुमका साईज दाखवते काय असा बघू शकताय. हे याच्यावरती जास्त मार्जिन नाही तुमका फक्त चांगली क्वालिटी प्रोव्हाइड करूचा आमचा प्रयत्न असा. आणि त्याच्यानंतर हे सालवाले काजू असतात याच्यामध्ये 2 आम्ही हे सालवाले काजू सोललेले आणि सालवाले हे 2च विकतो. आणि त्याच्यानंतर पुढे पिठा असतात आपल्याकडे आता सॅम्पलसाठी तुमका दाखवते. ट्रे सगळे जाणूक नाही तर ह्या घावण्याचा पीठ असा ह्यो सुद्धा एक आमचं मोस्ट सेलिंग आयटम असा घावण्याचा पीठ. आणि ह्या पण तुमका 1 किलो अर्धा किलो मध्ये मिळून जाताला. आणि त्या दिवशी बघला असला व्हिडिओ घावणे काढताना तर आता ह्याच पिठाचे घावणे आहेत आपल्या घरच्या पिठाचे इन्स्टंट घावणे. आणि याच्यामध्ये तुमका पिठा कुठचे मिळतात ते एकाच याच्यामध्ये सांगते. तर घावणे पीठ मिळतात त्यानंतर आईच्या हातात बघू शकते वड्याचं पीठ आणि त्याच्यानंतर आंबोळीचं पीठ आपल्याकडे मिळतं इन्स्टंट आंबोळी तुम्ही काढू शकताय. त्याच्यानंतर पिठांमध्ये तांदूळ पीठ गावठी तांदळाचं पीठ आणि त्याच्यानंतर नाचण्याचं पीठ गावठी नाचण्यांचाच असा म्हणजे चांगले गावठी प्रोडक्ट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. त्याच्यानंतर पिठी त्या पिठीचा कलर बघू शकताय तर ही मसाला पिठी असा. आणि त्याच्यानंतर प्लेन पिठी. आता याच्यामध्ये डिफरन्स काय तुमका आई सांगितलं मसाल्यामध्ये आणि प्लेन मध्ये. तर याच्यात कसा मिरची धने बडीशेप अजून मिरी असं टाकलेलं असा आणि हे असं ते फक्त कुळीद आणि हळद इतक्याच नुसत्या कुळदाची पिठी आहे म्हणा साधी पिठी. आणि ह्याच्यात काय तुमका टाकूची गरज नाही डायरेक्ट फोडणी देऊ शकता. ह्याच्यात फक्त काय तुमका मिरची मसाला काय टाकूचा आता तुम्ही टाकू शकताय. अजून आपल्याकडे पोहे आहेत गावठी पोहे तुमका गावठी कुठचे आहे ते वालायचे पोहे असतात. आणि सगळ्यात आता दिवाळी जवळ येलेली असतात तर होलसेल तर घेतातच आमच्याकडनं. जसे की रील बघितला तर एक मोठी ऑर्डर मुंबईत गेलेली असा तर होलसेल सुद्धा मिळतात. आणि तुमका असे जर घ्यायचे असले सिंगल 1 किलो अर्धा किलो तर तसे पण आम्ही देतो. आणि तिकडे बघू शकता नवीन पोता असा आता जे की गिरणीवर लावून घेतले जातात पोहे. आणि पोहे तर त्या दिवशीच बोललो आम्ही एक पोता आमका 2-3 दिवसातच संपतात असं. आता मग ह्या आठवड्याचा आमचा 3रा पोता आहे. कालच आणला नाही आजच आणलेला असा. आणि मिरची सांडगी मिरची ही भरलेली मिरची हे बघा बघू शकताय. आणि बरेच जण दही मिरचीसाठी विचारत असतात तर दही मिरची नाही मिळणार आमच्याकडे. ताट मिरची आणि सांडगी मिरची 2च आम्ही ठेवलेले असतात मिरचीमध्ये कारण एका सगळ्यात जास्त ऑर्डर असतात. तर आता पाऊस गेल्यानंतर आता सध्या पावसाचं वातावरण चालू होणार तर पाऊस गेल्यानंतर पण अजून एक चालला आहे साधी मिरची आपली नुसती मिठातली मिरची करूचा प्लॅनिंग फक्त पावसावर अवलंबून आहे. तर पाऊस गेला तर आपण तुमका मिळत. त्याच्यानंतर तांदूळ आपल्याकडे सुरे जे भातासाठी यूज करतात एक बासमती सारखं सुटसुटीत भात होता पहिली गोष्ट तर फक्त त्याची साईज बासमती एवढी नसता मोठी साईज छोटी असा. तांदूळ एकदम साफ स्वच्छ असतात आणि भात एकदम मस्त होता त्याचा. आणि तो सुद्धा गावठीच तांदूळ असा जो आम्ही सुद्धा रेग्युलर म्हणजे जो शरीरात म्हणजे रोज जेवणात वापरतो तोच भात. आणि अजून एक उकडे तांदूळ त्याच्यात कणी पण मिळतं आणि तांदूळ पण लहान मुलांना पेच करूची असते तर कण्याची करतात कारण ती शिजता लवकर. आणि तांदूळ असत
जे भात पण करू शकताय आणि पेस्ट पण करू शकताय. आणि काजूंमध्ये आता मी फ्लेवर काजू सुद्धा चालू करतो, लवकरच तुमच्यापर्यंत पोहोचतले. आमचा एवढंच होता की कोणाकडनं पण घ्यायचे नाही, तुमच्यापर्यंत चांगले पोहोचवायचे. तर याचे रिव्ह्यू एकदम मस्त असत, त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आता ते पण पुढे चालू करायचे. कारण ह्या काजूवर आमका गॅरंटी असं की त्यांचे काजू असत ते चांगलेच असतले आणि लोकल काजू आहेत, बाहेरचे काजू नाही, त्याच्यामुळे आणि आम्ही जी सध्या जी साईज विक्री करतो ती असं W320, कारण ही एकदम लहान पण नसतं आणि एकदम मोठे पण नसता. W320 ह्याच्यापेक्षा लहान साईज पण असतात. आणि याच्यामध्ये एक येता तो म्हणजे व्हाईट मिक्स असतात, जे की लहान आणि मोठे घर असतात. पण हे नोटीस केला तर सगळे सेमच घर दिसते तुमका, एकच साईज. आणि असा आणि दुसरी गोष्ट तर तुमका जर ऑर्डर करूचा असला तर खाली नंबर दिलेला असता, तर कॉल न करता तुम्ही व्हॉट्सअप वरती मेसेज करा, आम्ही तुमच्याशी कनेक्टेड व्हॉट्सअप वरती मेसेज करा. कारण बऱ्याच वेळा कसं होतं, आम्ही बाहेर जातो खय जातो ना, तर मोबाईल घराकडे असता, कॉल उचलूक मिळणार नाही. बऱ्याच वेळा कसं होता, काहीतरी आम्ही कॉल करतो उचलणार नाही, तर मेसेज करून ठेवा. मेसेज तुमका सकाळी नाही मिळालं तर रात्री रिप्लाय नक्कीच मिळतो. कारण संध्याकाळी जेव्हा आम्ही घराकडे येतो तेव्हा दिव्या आमचं पहिल्यांदा आधी रिप्लाय देऊकच बसतं, कारण मेसेजवर ऑर्डर बऱ्यापैकी असतं. तर शक्यतो मेसेज करा, कारण कसं होतं कॉल नाही उचलून ठेवलं तर मग परत गैरसमज होता, आम्ही कॉल करतो उचलत नाही असं होतं. आणि बाहेर मोबाईल नेऊक मिळणार नाही, कारण सारखं वाजत असतं. आणि बाय चान्स जर कुरिअरमुळे जर कदाचित ऑर्डर लेट झाली, एखादी असं होऊ शकता, कधीतरी होतं अशी केस होतं, तर झाला तर तुमका पेमेंट रिटर्न हवे असला, कारण आम्ही कुरिअरवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून पार्सलचा रिटर्न पण घेऊ शकतो. त्यांच्याकडनं गहाळ झाला तर आम्ही त्यांच्याकडनं आमचे पैसे घेऊ शकतो, ते म्हणजे पार्सलला जो काय खर्च झालेला असो किंवा आमचा जर नुकसान झाला तर आम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकतो. पण त्यासाठी एक लेटर द्यायचा लागता, मग तुमका पेमेंट मिळून जाईल किंवा तुमका आम्ही पोस्टाने देतो. कारण कसं होतं बऱ्यापैकी हल्ली काय झालं, कुरिअरचा थोडा प्रॉब्लेम काय करतात कुरिअरवाले, जेव्हा इकडनं जाता मुंबईत वगैरे जातात तेव्हा तिकडनं ते थोडेसे प्रॉब्लेम करतात, ते होम डिलिव्हरी देऊ बघत नाही किंवा काय. तेव्हा काय करा, तुमका जर होम डिलिव्हरी देत नसतील ना, तर लांब असत तर नाही घेतलं तर फक्त आमका एक कॉल करा, आम्ही त्यांच्याकडनं पार्सल रिटर्न घेतो, तुमका पोस्टाने पाठवतो, कारण पोस्टाची होम डिलिव्हरी होता. म्हणजे सांगूचं एकच की जर ऑनलाईन आम्ही पेमेंट घेतो तुमच्याकडनं तर तुमचे पैसे फसवतो काही विषय नाही, त्याच्याबद्दल काही होऊचा नाही. आणि आम्ही सोशल मीडियावरती असो, तुम्ही आमची कंप्लेंट कोणाक पण करू शकता की असं आमच्या सोबत. आणि फक्त कसं होतं, जोपर्यंत तुमचा कॉल येणार नाही तोपर्यंत आमका कळणार नाही पार्सल पोहोचला काय नाही. तर बऱ्यापैकी जण जे 75-80% तर मेसेज येतात पार्सल पोहोच झाला म्हणा. काही जणांचे जेव्हा आमका लेट कॉल येतात, माझं 10 दिवस झाले पार्सल पोहोचला नाही, तेव्हा आमका कळतं. नंतर मग आम्ही कुरिअरवाल्यांशी कॉन्टॅक्ट करून एक तर रिटर्न घ्यायचा प्रयत्न करतो किंवा तुमका त्यांच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो. तर लेट झालाच तर हे करू नको, कारण ती जबाबदारी आमची आहे. एक लेट झाल्यानंतर तुमच्या वेळेत नाही पोहोचला, तुमका जर पैसे रिटर्न हवे ते देतोच आम्ही, किंवा पार्सल आम्ही कुरिअरने नसलं तर पोस्टाने पाठवायचा प्रयत्न करतो, पण तर पोच करण्याचा प्रयत्न असतो आमचा. आणि जर प्रोडक्ट मध्ये सुद्धा तुमका जर काही गडबडी वाटत असतात तर एक म्हणजे आम्ही तुमका नवीन प्रोडक्ट पाठवून देतो. फक्त एकच असा की तुमका प्रोडक्ट मध्ये काही गडबड असा तर तुमका आमका रिटर्न करतो असा प्रॉब्लेम दाखवून, कारण आमका पण ट्रस्ट बसा गयो की खरोखरच असा झाला. कारण मसाल्याच्या वेळात मेच्या नंतरच्या वेळात असं झालं काय, काही जणांनी सांगलेले काय तर आमका मसालो फाटा निलो, पण आमका रिटर्न येऊक नाही. आम्ही त्यांना रिटर्न केले पण त्या लोकांनी आमका रिटर्न करूक नाही, अशा गोष्टी झालेल्या आहेत. कारण रिटर्न वस्तू इली तर आमका त्यांच्याकडनं कुरिअरवाल्यांकडनं मिळू शकतात, काय पैसे मिळू शकतात, कारण त्यांच्याकडनं डॅमेज झालेला असता. पण त्या रिटर्न नाही आलं तर आमका काहीच त्याचा फायदा नसता, आमका परत तुमका त्यांच्यापर्यंत दुसरं पोहोचवचा लागतं. तसा करू नको, डॅमेज असलं तर आमका रिटर्न करा, किंवा आता जर रिटर्न आलं तर आम्ही पाठवू शकणार नाही. कारण विषय कसं होता सांगा, शेवटी आमका कळलं नाही खरोखरच डॅमेज झालेला होता की काय झालेला, हे पण एक विषय होता मध्ये. तर सध्या जेवढं आम्ही आता सांगितलं तेवढे तर वस्तू विकतो. नवीन काय ऍडिशनल ऍड झाले तर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू. कोकम मागवलं तर नाही, जर मिळालंच तर आम्ही सांगू तुमका. मिळालंच तर आम्ही सांगू. आणि तुम्ही आपली मुलाखत वगैरे झाली तर आज पण एक कमेंट होती की तुम्ही कष्ट भरपूर करताय पण श्रेय आमका देताय. तर तुमच्यामुळे स्टार्ट झालेला असं, तुमचा सपोर्ट नसतं तरी करू शकलं नसतो. त्याच्यामुळे सगळा श्रेय नेहमी तुमकाच राहू त्याला. आम्ही फक्त तुमच्यामुळे जो आमका काय सपोर्ट मिळतो आणि हा चालू करण्याचा उद्देश पण तुम्हीच असा, कारण तुम्ही जर आमका सजेशन दिलाच नसतं काय तर मसाले चालू करा किंवा कडधान्य चालू करा किंवा काय गावठी प्रोडक्ट द्या, तर ह्या जर तुम्ही सांगलं नसतं तर आम्ही ही डेअरिंग केली नसती. आणि आज म्हणजे छोट्यात ना ह्या आज आमच्या व्यवसायाचं स्वरूप मिळालं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या सपोर्टमुळे ऑल इंडिया भर आपलं मसाले आणि प्रोडक्ट जातात, तर ती एक चांगली गोष्ट असा. आपण महाराष्ट्रापुरती सीमित राहत नाही, तर महाराष्ट्राच्या बाहेर
अंदमान निकोबार बेटावरती सुद्धा आपले ऑर्डर गेलेले असतात. ही एक मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. आणि बाहेर गेलेले तुमका माहितीच असं. आणि बऱ्यापैकी आमचे म्हणजे बाहेर पण अजून गेले, पण ते त्यांच्या रिलेटिव्ह मार्फत गेलेले आहेत, जे डायरेक्ट आमच्याकडनं नाही. फक्त एकच गेली जी कॅनडाची, ती माहितीच आहे बरेच जणांका. आणि प्रयत्न असत, पण कसा कुरिअर जास्त असल्यामुळे थोडं प्रॉब्लेम होता. तर बघू भविष्यात जर काहीतरी सोय मिळाली आमका असा काय ट्रान्सपोर्टचा, तर मग पाठवायचा प्रयत्न नक्कीच करतलो. तर असा एवढंच सांगत होता, बाकी काय नाही. बरेच दिवस चाललेला पण टाइमच मिळाला नाही व्हिडिओ बनवून. कारण बरेच विचारतात सामान दाखवा म्हणून, तर आमका दाखवू कसे म्हणजे वस्तू दाखवू मिळत नाही, की आम्ही लिस्ट वगैरे टाकतो. तर आज तुमका बघू सुद्धा परत एकदा मिळाला. बाकी काय नाही, तुमचा सपोर्ट असंच राहा. नाही आता आम्ही काय ऑर्डरचाच आता काम करतलो. तर आजचा ब्लॉग करूया इकडेच एंड. थँक्यू सो मच. बाय बाय बाय.